नमस्कार मित्रांनो, क्लिकस्किल्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या रिॲक्ट सिरीजमधला आज तिसरा व्हिडिओ आपला येत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण जे कॉम्पोनंट बनवत आहोत, ज्याच्यामध्ये आपण एक्सटेन्शन JSX वापरत आहोत, हे काय आहे नक्की हे मी तुम्हाला सांगणार आहे। सो JSX म्हणजे जावास्क्रिप्ट XML। ही अशी जावास्क्रिप्ट असते की ज्यातनं तुम्ही HTML रिटर्न करू शकता। तुम्ही जर जावास्क्रिप्ट कधी वापरली असेल तर तुम्हाला माहिती आहे की नॉर्मल जावास्क्रिप्टमधनं तुम्हाला रिटर्न काय करता येतं, एखादी व्हॅल्यू करता येते किंवा एखादा जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट करता येतो, एखादा ॲरे करता येतो। पण HTML ॲज अ स्ट्रिंग रिटर्न करता येते, पण HTML म्हणून रिटर्न करता येते का हो? तर नाही करता येत। त्यासाठी आपल्याला लागते JSX फाईल, ती पण रिॲक्टच्या प्रोजेक्टमध्ये, की त्या प्रोजेक्टला माहिती आहे की ही आपली एक कॉम्पोनंटची फाईल आहे। आता मुळात JSX फाईल आहे काय? JSX फाईल काही वेगळं नाही आहे, तर ती एक जावास्क्रिप्टचीच फाईल आहे, पण ती एका वेगळ्या पद्धतीने लिहिली जाते। म्हणजे हे जे मी JSX लिहित आहे याचं रिॲक्ट कंपायलर, म्हणजे आता तुम्ही काय करतो, मी इथं लेट्स से मी इथं वरती एक H3 टाकतो, त्याच्यातली तो टेस्ट। आता ज्यावेळी सेव्ह करेन ना, त्यावेळी इथं खाली कन्सोलमध्ये काय होतंय बघा। सो लेट्स से मी टेस्ट लिहितो आणि आता मी सेव्ह करतोय, बघा इथं काय होतंय, हे बघा इथं काय होतंय, माझा प्रोजेक्ट काय होतंय, रिकम्पाईल होतोय। जर मी हे काढून टाकलं आणि आता परत सेव्ह करतो, बघा परत काय होतंय, ते काय होतंय, रिकम्पाईल होतंय। सो त्या कंपायलरला माहिती आहे की या JSX फाईलचं नक्की करायचं काय आहे। आता नक्की होतं काय या फाईलचं, JSX फाईलचं नक्की कशामध्ये रूपांतर होतं, तर त्यासाठी आपण ब्राउझरमध्ये जाऊया आणि मी इथं सर्च करतो बॅबेल JSX ट्रान्सपायलर। सो बॅबेल हे एक असं टूल आहे जे JSX ला काय करतं, JSX ला आपल्या नॉर्मल जावास्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट करतं। सो जर आपण कोड मध्ये गेलो आणि हा जो कार्ड कॉम्पोनंट आहे, हा मी कार्ड कॉम्पोनंट काय करतो, इथून कॉपी करतो, बॅबेल मध्ये जातो, इथं जे काय लिहिलंय ते काढून टाकतो आणि इथं जर मी माझा कार्ड कॉम्पोनंट टाकला तर बघा या कार्ड कॉम्पोनंटचं काय झालं, जावास्क्रिप्ट मध्ये रूपांतर झालं। इथं आपण काय टाकलं होतं बघा, रिटर्न डिव क्लास नेम कार्ड H2 प्रॉप्स डॉट नेम पी प्रॉप्स डॉट डेसिग्नेशन वगैरे वगैरे। इथं काय झालं, इथं नॉर्मल एक जावास्क्रिप्टचं फंक्शन बनलं कार्ड प्रॉप्स, त्याच्यामध्ये आपण एक ऑब्जेक्ट रिटर्न करतोय। तो ऑब्जेक्ट मेन कुठला रिटर्न करतोय, पण डिव। त्या डिव मध्ये क्लास नेम काय आपण पास करतोय, कार्ड। मग त्याच्यात चिल्ड्रेन कुठले कुठले आहेत, तर त्यामध्ये चिल्ड्रेन आहे, H2 आहे, पॅराग्राफ आहे। सो आपण जे JSX लिहितो ना, त्याचं रूपांतर अल्टिमेटली आपला कंपायलर कशामध्ये करतो, तर एका जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये करतो। कारण एक लक्षात ठेवा, आपल्या ब्राउझरला तीनच गोष्टी कळतात, HTML, जावास्क्रिप्ट आणि CSS। तुमच्या ब्राउझरला JSX काय आहे हे कळत नाही। मग ते कळवून घ्यायचं असेल तर काय करता येतं, तर त्यासाठी आपल्या कंपायलरला JSX ची नॉर्मल जावास्क्रिप्ट फाईल तयार करावी लागते। सो आपण जो हा कोड JSX मध्ये लिहितो याचं रूपांतर होतं जावास्क्रिप्ट मध्ये। मला सांगा, आता हे लिहिणं सोपं आहे का हा असा कोड लिहिणं सोपं आहे? तुम्ही बघू शकता की हा कोड खूपच अवघड आहे। सपोज आपण एक प्रयत्न करून बघूया काय होतंय। सो मी हे इथून सगळं कॉपी करतो आणि हा जो कार्ड कॉम्पोनंट आहे ना, हा सगळा काढून टाकतो आणि इथं हे पेस्ट करतो आणि सेव्ह करतो। आता आपण बघूया आपल्या इथं काय फरक पडलाय का, तर तुम्ही बघू शकता काहीही फरक पडलेला नाहीये। म्हणजे उद्या तुम्हाला JSX च्या ऐवजी जर हा कोड लिहायचा असेल तर तुम्ही हाही कोड लिहू शकता आणि तुमचा कोड परत तसाच रन होईल। पण मला सांगा, हे लिहिणं किती अवघड आहे, हे लिहिणं तेवढं सोपं नाहीये। म्हणून आपण काय करतो, म्हणून आपण JSX लिहितो। मी Ctrl+Z केलं तर तुम्ही बघू शकता हा कोड किती सोपा आहे। तर मित्रांनो, हे आहे JSXचं बेसिक, की ज्याच्यामध्ये आपण एका जावास्क्रिप्टच्या फाईलमधून आपण HTML लिहितोय, आपण HTML इन JS हा कन्सेप्ट वापरतोय। HTML फाईलमध्ये तर जावास्क्रिप्ट लिहिता येते हे तर आपल्याला माहितीच आहे, पण जावास्क्रिप्टमध्ये HTML लिहिता येते ते कसं, तर ते या JSX फाईलमुळे। तर मित्रांनो, आपला पुढचा व्हिडिओही असाच या रिॲक्टच्या सिरीजमध्ये येणार आहे, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओला आपण लवकरच भेटूया। धन्यवाद।